आज भारतासारख्या कृषीप्रधान देशात बघा शेतकऱ्याची काय अवस्था आहे। मी 2 एकर क्षेत्रात कांदा लागवड केली होती। त्याला मला जवळजवळ 35 ते 40,000 रुपये खर्च आला। लागवडीचा खर्च, रासायनिक खत फवारणी करून मला 35 ते 40,000 रुपये खर्च आला आणि आज माझा माल तयार असून सुद्धा मला तो काढून मार्केटला घेऊन जाता येत नाही, कारण मार्केटमध्ये कांद्याला 3 ते 4 रुपये भाव आहे। माझा कांदा काढून मी जर मार्केटला घेऊन गेलो तर मला अजून वरून पैसे टाकावे लागणार आहेत। या भावामुळे आज मार्केटमध्ये कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, मकाला भाव नाही। शेतकऱ्याने जीवन जगावं तर कसं जगावं याच्यावर शासनाने विचार करायला हवा। माझ्या माल तयार असून मला आज त्याच्यात मेंढ्या चाराव्या लागत आहेत। आता नंतर मला रोटा मारून याच्यात गहू पेरणी करायची। गव्हाचं बी बघा, आज मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या गव्हाला 1800 ते 2000 रुपये क्विंटल भाव आहे आणि आज आम्ही गव्हाची बॅग पेरणीसाठी आणतोय 40 किलोची बॅग, तर ती 3500 रुपयाला मिळते। नेमकं शेतकऱ्याने जीवन जगावं कसं?